नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, सर्व पत्रकार मित्र, बुद्धीची देवता असलेल्या गणेश फेस्टिवल पुणे फेस्टिवलच्या या 34व्या वर्षामध्ये बुद्धिबळासारखा खेळ समाविष्ट करून घेतला याबद्दल मी सर्व फेस्टिवल कमिटीचं मी अभिनंदन आणि आभार या निमित्ताने व्यक्त करतो. यावर्षी बुद्धिबळ हा खेळ धमरे पॅलेस हॉलमध्ये होणार आहे आणि साधारणपणे 300 खेळाडू त्यामध्ये खेळतील अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत 170 खेळाडू रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि यामध्ये गट आपण वेगवेगळे केले आहेत. 8 वर्ष, 10, 12, 15 आणि खुला अशा 5 गटांमध्ये ही स्पर्धा घेतोय. याला 21,000 रुपयांचे कॅश प्राइजेस आणि ट्रॉफी, मेडल्स असं सगळं देण्यात येणार आहे, प्रदान करण्यात येणार आहे. आणि याचे 200 या स्पर्धा होतील. आतापर्यंत 40-42 आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग हा नोंदवलेला आहे. आणि पुणे फेस्टिवलचा बुद्धिबळ हा एक चांगला इव्हेंट होईल याची सर्व काळजी पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि आमचे सर्व सहकारी. अविनाश बागवे इथं आहे, ते बॉक्सिंग स्पर्धेबद्दल पाहिजे. व्यासपीठावरील सर्व आणि समोर बसलेले सर्व बंधू, 31 ऑगस्ट रोजी भवानी पेठेतील जनरल या ठिकाणी भव्य विभागस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी उद्घाटन त्या स्पर्धेचं सकाळी 9 वाजता 31 तारखेला राज्याचे माजी गृहराज्यमंत्री माननीय नमिता बागवे साहेब यांच्या हस्ते होणार आहे. आणि त्याच दिवशी संध्याकाळी 6:30-7 वाजता त्याचं बक्षीस वितरण बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष ब्रिगेडियर मुरलीधरन राजाजी आणि पुण्यातले छत्रपती पुरस्कार विजेते बॉक्सिंगचे माननीय सलमान शेख आणि रेनॉल्ड जोसेफ यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी होणार आहे. आणि 150 पेक्षाही जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी सहभाग घेतील. आणि ज्या पद्धतीने सगळ्यांचे रजिस्ट्रेशन झाले तर खुला गट देखील म्हणजे 21 वर्षाखालचा गट देखील त्या ठिकाणी आम्हाला समावेश करावा लागणार आहे. तोही आम्ही त्या ठिकाणी समावेश करू. आपण त्या ठिकाणी सगळे मान्यवरांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. आणि संयोजकांनी ही स्पर्धा गेली 20 वर्ष बॉक्सिंग स्पर्धा माजी गृहराज्यमंत्री नमिता बागवे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि पुणे शहर बॉक्सिंग संघटनेच्या माध्यमातून घेण्यात येते. त्यासाठी पुणे फेस्टिवल आयोजन समितीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की ते आम्हाला संधी देतात. आणि या वर्षी देखील फेस्टिवलचे सर्व प्रमुख पदाधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित असतील. धन्यवाद. स्पीड स्केटिंग बद्दल ऋतू राणे इथं उपस्थित. विश्वनाथ मडवी पण आले. विश्वनाथ मडवी इंटरनॅशनल लेवलचा स्केटिंग बँकवेट आहे. स्केटिंग हा खेळ एकूण असा खेळ की तुम्ही 4 वर्षापासून मुलं पार्टिसिपेट करू शकतात. तर पण आपली जी स्पर्धा आहे ती 6 वर्षापासून पुढे आहे आणि ऑलमोस्ट 450-450चं बुकिंग आपलं झालेलं आहे. आणि सरांनी ऑलमोस्ट सगळे लॉन्चिंग केलेलीच आहे. फक्त पुण्यातून नव्हे तर महाराष्ट्र, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक इथं पार्टिसिपेशन झालेलं आहे. आणि तुम्ही पण सर्वांनी तिथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही माझी विनंती आहे. हा गेम आहे हा थोडा स्पीड आणि थ्रिलचा आहे, तर नक्की तुम्हाला आवडेल. सगळ्यांनी उपस्थित राहून विनंती. थँक्यू व्हेरी मच.
ड्रॉ ट्रॅकचे अमरेंद्र साठे इथे उपस्थित त्यांनी माहिती दिली. नमस्कार. रॅलीमध्ये नमस्कार. जसं आता म्हणाले की ड्रॉ ट्रॅक माझा जे 3 लोक होते, पहिले होते कोंडे साहेब, त्यांनी म्हणले की बुद्धी, त्याच्यानंतर बाबू साहेब म्हणले शक्ती आणि राणे म्हणले की बॅलन्सिंग. या तिन्हीचा संगम आहे ड्रॉ ट्रॅक मोटरसायकल. या तिन्हीचा संगम ज्या स्पर्धेत असतो ती मोटरसायकल स्पर्धा आपण यावर्षी घेतोय आणि महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा ट्रॅक आपण बनवलाय जो 1.1 किलोमीटरचा ट्रॅक आहे. आणि सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा गेल्या पाऊस 4 दिवस जो पडतोय त्यामुळे हा ट्रॅक खूपच चॅलेंजिंग झालेला आहे आता. आणि आम्ही रोज जाऊन बघतोय की अजून खराब होत नाहीये, कारण अल्टिमेटली सेफ्टी पण आमच्यासाठी खूप महत्वाची असते. आमच्या इथे सुद्धा सगळ्यात लहान जो वयोगट आहे तो 10 वर्षापासून चालू होतो. 10 ते 13, 13 ते 15 असा एक वयोगट आहे. त्याच्यात फक्त फॉरेन वाईज चालवतात मुलं. सगळ्यात मोठा वयोगट आहे 48 वर्ष ते 60 वर्ष असा एक वयोगट आहे, ज्यासाठी व्हेटरन हा एक क्लास आहे. टोटल 16 क्लास ठेवलेले आहेत आम्ही. आणि ही स्पर्धा एफएमएससी आहे, फेडरेशन इंटरनॅशनल फेडरेशन जे आहे त्याच्या अंडर आपण करतो. जसं आम्ही नवीन क्लब चालू केलेला रोडीज, मी आणि माझा सहकारी चिंतामणी इथे आलेलो आहोत आणि आम्हाला यावेळेला चान्स दिल्याबद्दल अतिशय धन्यवाद. आणि सगळ्यांनी जेव्हा सगळ्यांनी जमेल, प्रत्येक इव्हेंट वाल्याला जसं जमेल तसं काही थोडा वेळ बघून जाऊ. आमची 9 ते 4 वाजेपर्यंत या स्पर्धा चालतील गंगारामच्या पुढे. धन्यवाद. बालगंधर्व कला दालनामध्ये मी जसं म्हटलं की आदिवासी पेंटिंगचं प्रदर्शन होणार आहे, त्यांच्या पुण्यातील म्युझियम क्युरेटर पुष्पलता मडावी या ठिकाणी आहेत, त्यांनी याबद्दल माहिती दिली. नमस्कार. मी आदिवासी संपदा संस्था वर घ्या जा. आणि आमच्या पुणे फेस्टिवलमध्ये प्रथमच आमच्या आदिवासी कलेला मान मिळवून देण्यासाठी त्यांनी सुद्धा आम्हाला सहभागी करून घेतले. याबद्दल मंचाचा मी खूप आभारी आहे. वारली पेंटिंग हे आमचे वारली पेंटर आहेत आदिवासी कलेमध्ये. तर ते 20 आदिवासी कलाकार बालगंधर्व येथे 31 आणि 1 तारखेला त्यांच्या लाईव्ह पेंटिंग दाखवणार आहे आणि प्रदर्शनी लावणार आहे. तर हे कलाकार आमच्या जव्हार, डहाणू, पालघर जिल्ह्यातील आहेत. कोकणा आणि मारवी जमातीचे लोक ही पेंटिंग करत असतात. आपण सर्वांनी त्यात सहभाग नोंदवावा आणि त्यांच्या कार्याला महत्त्व द्यावं. करुणा पाटील यांना विनंती करतो की जी 37व्या पुणे फेस्टिवलमध्ये किचन क्लीन पाककला स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याच्याबद्दल माहिती. सर्व माझ्या मराठी बंधूंनी 3 तारखेला आपण पुणे फेस्टिवल महिला महोत्सव अंतर्गत हेल्दी टिफिन हा विषयावर आपण पाककला स्पर्धा घेतोय. किचन क्लीन या नावाने ती पाककला स्पर्धा आणि आतापर्यंत आपण 65 एंट्री झालेल्या आहेत. 100च्या पुढे एंट्री जातील अशी अपेक्षा आहे. पाककला तज्ञ या स्पर्धेसाठी आपण बोलावलेले आहेत आणि ही पाककला स्पर्धा पूर्ण विनामूल्य आहे. याची नोंद घ्या, कारण ती जास्त महत्वाची आहे. जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत भाग घ्यावा अशी अपेक्षा आहे. मेंढळ्यांना विनंती करतो कीर्तन स्पर्धेच्या संदर्भात माहिती. नमस्कार. नारळीय कीर्तन महोत्सव बालभक्तांचा मेळा रंगला कीर्तन सोहळा असं यावर्षी शीर्षक आहे. नारळीय कीर्तन महोत्सवाचे 5 वर्ष आहे. प्रणप्रकारे वाणवे यांची संकल्पना आहे आणि समन्वयक आहे निवेदिता दसके मंडळे आणि सहसमन्वयक नीताताई मंडळे कुलकर्णी. आम्ही यामध्ये अध्यक्षस्थानी निर्मलाताई जगताप या दुबई अमेरिका कीर्तन करून आलेल्या आहेत, त्यांना बोलवलेलं आहे. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर निवेदिता मंडळे प्रश्न असतील विचारा. अर्चना कुबेर या महिला कीर्तनकारांचा समावेश आहे आणि त्याचप्रमाणे ओंकार जोशी आणि तारगुरु तारभूषण पंडित नचिकेत मंडळ यांची संकल्पना असलेला कीर्तन महोत्सव आहे. यावर्षी गणपती हे आराध्य म्हणून पूर्ण कीर्तन महोत्सवाची संकल्पना मांडलेली आहे आणि यामध्ये आम्हाला विशेष सहाय्य लाभलेलं आहे ते म्हणजे शब्दाली कुलकर्णी आणि चैताली जोशी आणि अनिकेत कुलकर्णी. धन्यवाद. कोणाचे काय प्रश्न काही शंका आपल्या सगळ्यांना या पुणे फेस्टिवलच्या या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना
इन्फ्लेशन पासेस प्रवीणच्या मार्फत देखीलच पण आपण या सगळ्याला चांगली प्रसिद्धी द्या. आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांना घेऊन कार्यक्रमाला या. डॉक्टर पण येतो. धन्यवाद.